नमस्कार मित्रांनो, आम्ही आहोत जालना जिल्हा येथील टेंभुर्णी गावातील JBK कॉलेजचे बॅचमेट आणि ट्रेकिंग वॉरियर्स. मित्रांनो, आम्ही सर्वांनी या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन केला होता, परंतु हा प्लॅन आमचा सक्सेस झाला नाही. मग आम्ही पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी प्लॅन केला आणि ट्रेकिंगचे ठिकाण निवडले ते म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत. मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वत हा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले ठिकाण म्हणजेच त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेस स्थित आहे. आम्ही सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेतले आणि ट्रॅकिंगसाठी आम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने मार्गस्थ झालो. मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वताची उंची ही 4248 फूट आहे. ज्यावेळेस हिमालयाची उत्पत्ती नव्हती झाली त्यावेळेपासून हा सह्याद्री पर्वत थाटात उभा आहे. या पर्वताला ब्रह्मगिरी पर्वतच का म्हणतात तर यामागे पुरातन इतिहास दडलेला आहे. या पर्वतावर गौतम ऋषींनी गोहत्या केली होती आणि त्या गोहत्येचं पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येमुळे महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि मागशील ते वरदान देण्यास तयार झाले. तेव्हा गौतम ऋषींनी महादेवाला एक वरदान मागितले. ते वरदान म्हणजे या ब्रह्मगिरी पर्वतावर एक नदी असावी. या ठिकाणी एखाद्या नदीचा उगम व्हावा, परंतु गंगा नदी मात्र राजी नव्हते. तेव्हा महादेवाने या ठिकाणी तांडव नृत्य केले. तेव्हा संपूर्ण पृथ्वी हलू लागली आणि या तांडव नृत्याने महादेवाने आपल्या जटा या ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्या आणि या ठिकाणी गंगेचा उगम झाला. गंगा म्हणजेच गोदावरी. आणि अशा प्रकारे गोदावरी नदीचा उगम हा ब्रह्मगिरी पर्वतावर झाला. ज्या ठिकाणी जटा आपटल्या त्या जटांचे निशाण अजूनही जटा मंदिरामध्ये आहे. मित्रांनो, जटा मंदिराच्या मागून दुर्गगड, दुर्गभंडार, भंडारदुर्ग असे तिन्ही नावे या दुर्गगड किल्ल्याची आहे आणि या किल्ल्याकडे जाणारे रस्ता जटा मंदिराच्या पाठीमागून जातो. तो उत्तरेकडे आहे. काही इतिहास तज्ज्ञांच्या मते या किल्ल्यावर शस्त्र दारुगोळा ठेवला जात असे. साधारण इसवी 1217 ते 1308 पर्यंत त्र्यंबक किल्ल्यावर देवगिरीचा राजा रामचंद्र यांच्या भावाची राजवट होती. पुढे हा किल्ला बहमनी राजवटीकडे गेला आणि नंतर निजामशाहीकडे गेला. इसवी 1629 मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा दुर्गगड जिंकला, परंतु 6 मे 1636 रोजी आदिलशहा आणि मोगल बादशहा यांच्यात तह झाला आणि या तहात शहाजी राजांनी जिंकलेले किल्ले मोगलांना परत करण्यात आले. इसवी 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात परत घेतला. याचे इतिहासात पुरावे आहेत. मित्रांनो, हा ब्रह्मगिरी पर्वत बघितल्यानंतर खरंच आपल्या पुरातन स्थापत्यकलेचा अभिमान वाटतो. मित्रांनो, आमचा हा ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेकिंगचा प्रवास अतिशय मजेशीर राहिला. या ठिकाणी वृक्षाच्छादित पायवाटामध्ये ट्रेकिंग स्टेप्स आहेत. ट्रेकिंगला सुरुवात करण्याअगोदर वन विभागाची एक चेकपोस्ट आहे. त्या ठिकाणी आपल्याला 30 रुपयाचे तिकीट काढावे लागते वरती जाण्यासाठी. तसेच थोडं समोर चालत गेलं की जागोजागी प्रसादाची दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी बांबूच्या काठ्यासुद्धा मिळतात. तुम्ही काठी घेऊनच वरती चढा, कारण वर चढताना जागोजागी माकडे आहेत. मित्रांनो, जसजसं आपण वरती चढत जाऊ तसतसं आपल्याला निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळेल. पर्वतावर जाण्यासाठी पाषाण करून बनवलेल्या दगडी पायऱ्या, जवळपास त्या पायऱ्यांची संख्या 3,500 ते 4,000 आहे. हा पर्वत तुमच्या धैर्याची, संयमाची, आत्मविश्वासाची आणि तुमच्यात असलेल्या जिद्दीची परीक्षा घेतो. हा पर्वत सर करायला आम्ही 6 जण मित्र चढलो होतो. संजय, अर्जुन, शिवराज, सचिन, गौतम आणि मी रवींद्र. आम्हा 6 जणांपैकी सर्वात जास्त एनर्जेटिक म्हणून आणि स्फूर्तियुक्त म्हणजे अर्जुन. पर्वत चढतानाही सर्वात समोर होता आणि उतरतानाही आमच्या सेनापतीची भूमिकाच तो करत होता. तो आणि संजय दोघेही खूप एनर्जेटिक होते. बाकी आम्ही सर्व त्यांच्या मागोमागच होतो.
रस्त्यांनी मनमोहक धबधबे आणि आजूबाजूला निसर्गाची हिरवी चादर, आकाशातील धुके, जणू काही आम्ही आमच्या हातांनी त्या ढगांना स्पर्श करतो की काय असा भास व्हायचा. आम्हा सर्वांची 500 पायऱ्या चढल्यानंतर पार दमछाक झाली होती. मग आम्ही थोडासा विसावा घेऊन निंबू सरबत घेतले आणि पुन्हा पर्वताकडे मार्गस्थ झालो. पावसाचा जोर वाढतच होता, परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील निसर्गाचा खराखुरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यातच ट्रेकिंग करण्याचा प्लॅन करायला पाहिजे. आणि आजचा हा दिवस म्हणजे मैत्री दिवस आहे. म्हणून या मैत्री दिवसानिमित्त एकच सांगावं असं वाटतं मित्रांनो, आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला आज ब्रह्मगिरी पर्वत आणि दुर्गगडाबद्दल माहिती सांगितली. आणि ह्या सर्व प्रवासामध्ये खूप मजा आली. आणि पाऊस एवढा भयंकर होता की तुम्ही बघताय आता ही व्हिडिओ क्लिप, याच्यामध्ये अक्षरशः काही जणांचे मोबाईल खराब झाले. परंतु एवढा पाऊस असूनही आम्ही फोटो काढणं काही बंद केलं नाही. प्रत्येक ठिकाणी जागोजागी आम्ही फोटो काढत गेलो आणि प्रत्येक क्षणाचं क्षणचित्र हे टिपून या व्हिडिओ क्लिपमध्ये कमसे कम आमचा 5 ते 6 घंट्याचा प्रवास मी 6 मिनिट 37 सेकंदच्या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांसाठी प्रदर्शित करीत आहे. आपणाला ब्रह्मगिरी पर्वत आणि हे दुर्गगड याचं वर्णन कसं वाटलं कृपया कमेंटमध्ये कळवा. आणि अवश्य पुढच्या पावसाळ्यामध्ये किंवा तुम्ही जेव्हाही ट्रिपला जासाल या पर्यटन स्थळाला ट्रॅकिंगसाठी अवश्य भेट द्या. कारण मित्रांनो, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं, या म्हणीप्रमाणे आपल्या जीवनाचा आनंद घ्या.